दिले. अरे काय नाही अंकिता पकडला. साफ करून आणून दिले असतं तरी चाललं असतं. त्याला सांगायचं साफ करून द्या ना. मी त्याला बोलले ना मला साफ करून दे. तर म्हणजे आता आम्ही आलोय जिम वरून आणि असं झालं की कुणालचा जो मावस भाऊ आहे चेत त्याने आणून आम्हाला दिलेत खेकडे आणि आम्हाला खेकडे दोघांनाही साफ करता येत नाहीये. ताईला विचारलं ती म्हणाली की नाही तिला जमत. काकीला विचारलं ती म्हणाली नाही तिला जमत. कुणालला मी विचारलं तुला जमतं का, तो म्हणाला नाही जमत. आता काय होणार आहे हे आम्हालाही नाही माहित. कुणाल काय करायचं खेकड्यांचं? मी तोडून देतो तुला, ते काढून देतो पाय त्याचे. आणि पुढचं तुला येतं ना पुढचं? मला समुद्रातल्या खेकड्यांचं येतं. व्हिडिओ कॉल वर करू मम्मीला विचार. वाव मम्मी आज याला गेले धबधब्यावर. गेट टुगेदर आहे त्यांचं. चल लवकर. आधीच सांगून ठेवते ते मोडून दिलेस ना खेकड्याचे की सरळ बाजूला व्हायचं. अजिबात रेसिपी सांगायला आणि हे असं मला येतच नाही. तुझ्या हातचं जे काय ते गोड म्हणून खाणारा माणूस आहे. अगं बाई कसं ग माझा नवरा. त्याच्यामुळे गप्प बाजूला व्हायचं. जे काय बनवेन त्याचं खरं खरं हे दे बाबा. चांगलं झालं तर चांगलं, वाईट झालं तर वाईट. पण ते खरं पण ते कधी ताटात आल्यानंतर. ताटात येईपर्यंत मध्ये मध्ये यायचं नाही अजिबात. आधीच सांगते. कायला काय बोललं? त्याच्यात पीठ टाकल्यानंतर ते बांधशील का? सगळ्यात पहिलं तर ही पीठ टाकण्याची पद्धत मला माहित नाही, तरी पण मी करतलंय. मग ती कशी करतली ती विचारून नाही यायचं. मला पण नाही माहिती. बांधीन नाही तर तसंच सोडीन नाही तर त्याला काय तर करेन. तसंच सोडलं असतं निघणार नाही निघत. मम्मीने केलेलं त्याच्यात कुठे तिने बांधलं नव्हतं तरी पण मी बघितलं. एकदा बघलंय ना का मी माणसं काही शिजवू शकते एकदा बघल्यानंतर. त्याच्यामुळे आधी एकदा बघलंय मला शिजवशील. माझं म्हणणं एकच असं बाईल करताना तर गोवानी मध्ये मध्ये नाचा नाही. गप खायचं. ताटात काय पडलं का आवडला नाही सांगा तोंडात बाबा याचं द्या कमी असं या बरा तसा दा बरा. मी तुझ्या हातचं डिश पण खाईन ग. पण आपल्या घरी पाहुणे आले कधी आणि बनवलंस तर प्रॉब्लेम नको. हा माझा उद्देश. पण आधी तू तर खा. चहा कसा बनवायचा तुम्हाला माहितीये पण चहाची जे तुमची नाटकं आहेत ना ती मला नाही जमत. मी बनवून मला नाही तुला नाही लागत पण ज्यांचं जे चहा पितात त्यांची प्रचंड नाटकं असतात. मी चहा बनवू शकते मला माहितीये. पाण्यात ते पावडर टाका, साखर टाका, आला टाका, सगळा टाका, उकळी मारा टाका आणि वता. आता ते घेतल्यानंतर काय तिच्या दूधही असा दूध टाकूनही उकळा तात्ता. कोणात दूध टाकून उकळलेलं आवडता, कोणात पहिलं कोरो ओतून मग तशा दूध ओतलेला आवडता. ही नाटकं कोणी केली? उपकार करतास काय चाय पिऊन आमच्या? पिऊ नका. मी नाही पिणे. मी जिथं असोय. लोक पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना असं उपकार करू का जे देतोय ते असं. मी सरळ पाणी नाही तर थंडा देतले. थंडा म्हणजे काय काय तर ज्यूस, मिक्स फ्रूट ज्यूस बस. आणि बिस्किटा काय माझ्या घराकडे गेल्यानंतर चाय बी सांगा ना. ब्लॅक कॉफी सोपी आहे. ती सोपी मला माहिती आहे. येता मका प्लीज. जे कोणी कधी आमच्या घरी येतील त्यांनी प्लीज ह्या गोष्टीची एक नोंद करून घ्यावी की आमच्या घरी चहा बनत नाही. आणि मी फार चहा बनवतही नाही. मला माहिती आहे चहा कसा बनवायचा असतो पण मला नाही आवडत ते बनवायला. कारण बनवून दिल्यानंतर ते त्याच्यातली नाटकं जी असतात ती मला सहन होत नाहीत. मी सांगितलं. अजून ब्लॅक कॉफी तुम्ही पिऊ शकता किंवा फ्रूट ज्यूस तुम्हाला मिळेल किंवा बिस्किट वगैरे या सगळ्या गोष्टींनी मी तुमचा आदरातिथ्य करू शकते. फार फार तर मी तुम्हाला सगळं जेवण बनवून जेवायला घालू शकते. पण ही चहा वाहाची ही जी स्नॅक्सची नाटकं आहेत ही नाही होत. म्हणजे बाकी सगळं बनवेन मी. चहा वगैरे नाही. काय होतं चहा नाही पिलं तर? चहा प्यायचाच नसतो. चहात काय असतं? चहा पावडरमध्ये पण काहीतरी असतं. एकदा वगैरे ठीक आहे. चहा मग साखर बिन साखरचं देऊ. चल चल काय ती डेके मोडते. झोपलेत ग बिचारे. झोपलेत बिचारे. मी कधी आयुष्यात केलं नाही पण काहीतरी हात बीत तुटायचा. तू सांभाळून कर. तू त्याला स्वतःच्या हाताकडे हे करतोयस. आता बापरे हे मला करायचंय. हा हे सगळे काढायचे. त्याचे हे जिवंत असतात तरी पण हे करतात.
नाही कुणाल तू असं केलंस तर ते ओपन करताना कठीण होणार मला. म्हणजे हे असं ओपन करताना काय ते ह्यांना पकडून असं ओपन करतात ना. हे आता तोडायचं. कसं सुहासनीला फोन लाव. सुहासनीला फोन लाव का? पण हे तोडलं तर उपयोग नाही काढायचं असं नसतं. ते 3 पाय असतात ना त्याला धरूनच असं काढायचं असतं. नाही ते तुमचे समुद्रातले खेकडे. हा बोल तुमचा आमचा बस झाला आता दादा. तोड तुका फाड तुका उखाड लुगा सांग. काय नाही हे आता ह्याच्या पुढचं तू कर. हे काहीतरी असतं इथून काढलं की लगेच निघतं. नाही त्याच्यासाठी मला एकतर जिवंत सवय नाही रे करायची. काय नाही करणार नाही पण त्याच्यासाठी ते 3 पाय लागतात. त्याला धरून हे करायचं. ते असतात ना ते. चेतनला बोलव. खेकडे दिले तर आम्हाला सांग. हा उठ. सत्यानाश केलं त्या खेकडे. एकदा विचार ना फोन कर. ऐक माझा ती सांगेल परफेक्ट. कोणाला? सुहासनीला फोन कर ती सांगणार परफेक्ट. ऐक माझा. कर फोन दे तुझा. हाय हाय. हा ते सुहासनी अगं आम्हाला येतच नाही. कसं साफ करतात? नाही येत आहे. अरे आम्हाला येतच नाहीये. हे बघ पाय तोडले. काय दाखवतोय पाय? थांब जरा. हे पाय तोडले. आता हा कसा तोडू? इथून पड. इथं ना मिडलला टाक. त्याच्यामध्ये घुसव आणि अलगद एक पोटली बाहेर निघेल बघ. ठीक आहे. मग ते काही टाकतात ते बावड. आता त्याला धुवायचं पण नाही आला. काय असंच ठेव अख्खं. मग आधी धुवून घेऊ. मग हे धुवू शकतो ना? ते आई पाय करतात ना तेव्हाच वरती आहे ना ब्रशनी अशी घासायचं. नंतर ही फोडायची. अच्छा आधी नाही फोडायची. ओके. पूर्ण ब्रशने साफ करून घ्यायची. कारण हा एक्सपर्ट आहे चिंबोरा साफ करण्यावर. टूथब्रश आणि ते नागे तोडलेले असतील तेव्हा ते सगळी चारी बाजूनी घासून धुव आणि नंतर ही फोड. अच्छा मग हे धुवून टाकू आता. ह्याचं धुवून टाकू. काही तोडायला जमत नसेल, तोडायला भीती वाटत असेल तर डायरेक्ट गरम पाणी होतं. पण मग तेच हा मी सकाळी तेच ऑप्शन सांगत होते ना. गरम पाणी होती. टेस्ट जाते का? त्याची टेस्ट जाते. ते मारतात ना. त्याची छोटे पण तोड नाही तर ते चालत राहणार. तो नाही तोडायचा. बारके हे नाही तोड. खालचा नाही तोडायचा. ते माहितीये. खालचा तुला हेल्प करणार हे करायला. कुठला खालचा? हा वाला. हा तोडतच नाही. त्याचा पण नव्हता तुला. हे काय ते नसतं तोडायचं. पेंदा खायला मजा नाही येत. काय हे काढायचं. हे काढायचं. हे काढ. काढते त्याच्या माती असते. हा नंतर धुवून काढतो. अरे तुझंच भाऊबंद आहे. काय जावतोयस त्याला? अरे काय नाही अंकिता. अरे आज माझ्या अंगावर पाल आली होती विचारायला. मी कसली किंचाळले. डस्टबिन तो तसाच होता वाटतं. तो मी ह्याच्या गॅलरी मध्ये. त्याच्यावरती पाल होती. मी डस्टबिन उचलला. पाल इथे कमरेवर माझ्या. आणि मग काय घरभर किंचाळत फिरले. कसली किंचाळ? हा विचार झालं काय इथे पाल. त्याला धुवून टाकते. त्याला कमरेवर बसली आज माझ्या पाल. आणि अशा प्रकारे आम्हाला दोघांनी खेकडे खायची हौस भरपूर आहे. पण आम्हाला ते काही साफ करता येत नव्हते. तरी पण आम्ही हे असे धंदे घेऊन बसलो आणि प्रयत्न करत होतो. आणि सगळे प्रयत्न करत असतानाच कुणालला खेकडा चावला.
तुला धरलं त्याने. सोडलं नाही त्यांनी. जास्त काय अजूनही हातावरती दाखव. खेकडे नको मला. मग त्याच्यासाठी डायरेक्ट कातड घातलं. खेकडे खायचेच ना आता तर. फोडीन चावला. साफच करून आणलेले बरं. काय तुम्हाला हाऊस आहे मी सांगत आपल्याला होते. कुठं आपण कधी आयुष्यात केलं ते नाही. अशा नको आणत जाऊ. मी कुठे आणले? चेतनने दिले. अरे पण मला वाटलं तू साफ करून देणार. डेंजर पकडला. साफ करून आणून दिलं असतं तरी चाललं असतं. त्याला सांगायचं साफ करून द्या ना. मी त्याला बोलले ना मला साफ करून काय दे अजून म्हणून. पण. आता ते त्याला किती आहे? काम झालं चल. एकच आहे. आता एक लास्ट राहिलं. शेवटचा राहिलेला मी बोललो तिचं पहिले ते बारके काढतो. काहीतरी नको ते करायला. जाऊ दे पण असले ना मी नाही घाबरत. दोन्ही यांनी चावला घेतला बघितलं. सोडत नव्हता मला तो. वाटलं आता सोडच नाही काय. आणि ती काय मी नाहीये शपथ आहे केल्यानंतर सोडायला ना. मी धरलं की सोडते तुला. पण डॉक्टर कडे नको ना यावेळी इन्फेक्शन वगैरे नाही ना. आता इथून उपटू की इकडून धरायचं? अरे तू आडवा पकडलास तरी चालेल. असं हा तसंही पकड तुला कम्फर्टेबल जसं निघेल तसं. हा अरे ती सुरीने त्याच्यात घाल ना असं तोड मग इझिली निघेल. कुठून दादा? इथून की कुठून? इथं ना. हा इथे जॉईंट असतो. इथे पुढे मध्ये जॉईंट आहे तिथे. हा तिथे हा तिथे खाली ठेवून हे कर. खाली ठेव आणि तिथला जॉईंट तोडायचा आणि मग उचलायची. दादाला जाम एक्सपिरियन्स. जगाचे काढतात. सगळं अंगावरती उडून काय करणार आहे? घर लांब आहे आपलं इथून. सगळं अंगावर उडलं. वाटलं पाहिजे. त्याच्या पुढे प्लीज आम्हाला साफ करून द्या. नाही येत हे. याच्यासाठी जाम मेहनत लागते. साफ करणार असतं त्याचे. म्हणूनच हे महाग असतात बाहेर खायला पण. कंबाळ गेली. सोडलं का नाही? आता तू हळूहळू इथे अजिबात दाखवतोय माझे मला कष्ट तुला. अजिबात आवडत नाहीये तू इथे. इथून प्लीज बाहेर जा. प्लीज. दादा तो डायलॉग. मला प्रॉब्लेम वाटते तर सांगू. नको. फक्त एकच प्रॉब्लेम नको वाटते. सांगू. प्लीज सांग. सांगू. सांग. टोमॅटो नाही टाकत. अरे टोमॅटो नाही टाकत आहे मी त्याच्यात. जा इथून. नाही ते चांगल्या चिंबोरींची वाट लागशी. शी बाबा, वैतागच आहे या. मम्मीला एकदा हवं तर फोन कर, नाही तर आईला. ना, तू आता गप्प बस. हा आईला फोन कर. काय करायची गरज आहे? आईने एवढी इंटेलिजंट पोरगी बनवली. एकदा बघितलं ना 50 लोकांचं जेवण करू शकते मी. फक्त तू शांत बस. अरे मला प्रॉब्लेम आहे सौरभ. कसं तुला असं वाटतं की मला तुझा या गोष्टीबद्दल प्रॉब्लेम आहे? मी तू बनवलेलं मी काहीही खातो ज्याच्यात मीठ नसतं. कधी असतं की त्याला टेस्टच नसते. किती वेळा मी सगळं खातो. नको हे मी edit करेन. उगीच काहीतरी dialogue नको, हा? जा. 2 कटकट्या, एक काकी आणि एक ही. मी पण कटकटी की काय? अशी वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि मी बनवलेली. पण याच्यात पाणी नको टाकूस आता. मला असं वाटतं की पण भात सोबत काय खाणार ते सांग. मी बारका चमचा घेतो. देव करू आणि बरं झालं. सोबत काही करू नको. याच्यासोबतच खाऊ आपण. भात होईल काय खाऊ? त्याच्या नाही त्याच्या आतमधलं टेस्ट केलं पाहिजे होतच ना. पहिले हे बघ रे. मस्त. उगीच सांगू नको. नाही खरं चांगलं आहे. नाही छान आहे. मी पण टाकलंय. आता कशाने घेऊ? त्याच्या आतमधलं त्यानेच चमच्याने मागच्या बाजूला. तो मसाला मस्त केलाय त्याने. नक्की मस्त छान झालाय. नको रस्सा करू सांगितलं. मग कशा
की करतेस मग कर चल कर थोडस करते. कर कसं काय आठवलंस हे? मी तर आतच गेले नाही हटवलं म्हणजे बंद केलं ना मग ते आकसलं. नंतर बंद हे होतं ते. आता जरा गरमागरम जरासं करते. किती वेळ मध्ये एवढा टोप बनवायला पाहिजे. भरपूर काढून याचा येडे. मग मला चुकलंय का? चुकलंय ना टेस्ट. तू वेगळ्या प्रकारचे सुका क्रॅब्स बनवले. सुका चिकन सुक्का बनवतात ना तसे सुक्का. नाही मी त्याला करते पातळ. पडला टेस्ट बाप आहे. हो ना आहे की नाही सुगरण बायको. आणि हे काय मी साफ करून नीट दिले म्हणून ते झाले. उद्या क्रेडिट. एकदा फक्त बघितलं पण ते सुद्धा असं नाही पटपट सांगितलं नाही मला शिकवा किंवा काय. बघितलं आणि मी केलं. अशा आम्ही कोकणातल्या मुली फार हुशार असतो. सांगा सर. उगीच आता मुद्दाम करणार आहे तो. चांगलं बनवलं. पहिल्यांदा माहितीये विनायकडं हा त्याच्यापेक्षा भारी आहे. थँक्यू. बघितलं आणि मी पहिल्यांदा बनवलंय. मस्त. आमच्याकडे असं नाही बनवत कळलं. म्हणजे हे नाही असं भरण्याची पद्धत नाहीये तिथे. वा सांगितलं ना मी तुला मी करू शकते. अजून बोल काहीतरी चांगलं बोल मला. मनापासून सांगतोस ना कॅमेरा बंद झाल्यावर काही वेगळं नाही ना बोलणार आहेस. खातेच आहे. कॅप्शन मध्ये गुड्डीने बनवलेलं. कॅप्शन मध्ये गुड्डीने बनवलं. बायकोनं पुढचं येत नाही. जेवण केलंय बायकोनं आता नाही ऐकून घेणार कोण. प्लीज जे आहे काम न तेच कर. नाही घेणार ऐकून असं होतं ते. जेवण केलंय बायकोनं नाही आता नाही घेणार ऐकून असं. तर फायनली मी बनवलं. पण बनवतानाची मी रेसिपी जी काय आहे ते तुम्हाला सगळं दाखवली नाही. त्याचं कारण म्हणजे सुंदर बनेल की नाही याबद्दल मला पण शंकाच होती. कारण या पद्धतीने मी पहिल्यांदाच बनवलं होतं. तर सगळ्यांनाच आवडलं. त्याच्यामुळे नक्कीच जर तुम्ही सांगाल तर मी रेसिपी शेअर करू शकते. बाकी मी सुगरण आहेच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.